नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण खिचडी भात करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी तांदूळ आणि मसूरची डाळ अशी अर्धा तास तांदूळ मी भिजवून ठेवलेले आहेत, डाळ आणि तांदूळ. त्यानंतर एक वांग कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एक टोमॅटो कट केलेला आहे, एक कांदा, त्यानंतर थोडासा पावटा घेतला आहे, काजूचे तुकडे घेतले, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे घरगुती कांदा लसूण मसाला, हळद, त्यानंतर तेल, जिरे आणि मोहरी. इथे मी दोन हिरव्या मिरच्या, आलं, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर असं बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचे आपल्याला. तर इथे बघा, मी आता कढईमध्ये भात करणार आहे. तर त्यासाठी आता कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता ती गरम झाली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकूयात. तर इथे 2 ते 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आता तेल आपलं छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहोत. तर जिरे आणि मोहरी टाकलेली आहे मी. तर आता मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. तर आता जिरे मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे. आता आपण उभा चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकणार आहोत. कांदा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे. आता कांदा आपण तेलावर परतून घेतलेला आहे. तर त्यामध्ये हा पावटा घेतला आहे थोडासा, तो टाकणार आहे. त्यानंतर काजूचे तुकडे, त्यानंतर शेंगदाणे, त्यानंतर टोमॅटो टाकायचे आपल्याला आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता जे वांग चिरून घेतले ते यामध्ये टाकणार आहे. आणि ह्याला छान असं आपण परतून घेऊया. आता यामध्ये हळद आणि कांदा लसूण मसाला आहे. हा घरचा माझा कांदा लसूण मसाला आहे, तर तो टाकून घेऊया. आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर ही जी आपण मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवली आणि मीठ असं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता हा तांदूळ मी 3 वाट्या भिजवून घेतलेला होता आणि अर्धी वाटी मसूरची डाळ. तर हा तांदूळ यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. आणि या तांदळाला छान या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. तर इथे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे.
आता ह्यावरती आपल्याला झाकण लावून 1-2 मिनटं असंच ह्या तांदळाची वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे आपण 2-3 मिनटं असं झाकण लावून ठेवले। तर आता झाकण उघडलेलं आहे। तर पुन्हा एकदा आपण ह्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता इकडे ह्या गॅसवर मी पाणी उकळत ठेवलेलं होतं। तर आपले 3 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ आहे, तर त्याला मी 7 वाट्या बरोबर पाणी गरम करून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे। तर इथे मी गरम केलेलंच पाणी घालायचे आपल्याला यामध्ये। तर पाणी घालून घेतलेलं आहे। आता छान असा आपल्याला हा भात शिजू द्यायचा आहे। तर इथे मी तांदळामध्ये शिजताना 1 चमचाभर तूप टाकणार आहे। तर हे तूप मी टाकलेलं आहे यामध्ये। आता ह्या तुपालाही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता झाकण लावून ठेवायचं आपल्याला आणि भात शिजेपर्यंत वाट पाहायची। तर इथे आपली 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। तर आपण आता झाकण उघडून बघूया। तर 1-2 वेळा मी ह्याला ढवळलं होतं भात शिजताना। तर इथे आपला भात बघा छान असा तयार झालेला आहे। तर तांदूळही बघा छान असा शिजलेला आहे आपला, हे बघा। तर आपण आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया यावरती। तर आपला भात खाण्यासाठी तयार आहे। तर इथे आपला मसाले भात तयार झालेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा मसाले भात करून बघा। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।